ओसरगाव कांसळीवाडी येथील दत्त मंदिरात शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला। ओसरगाव येथील कांसळीवाडीतील दत्त मंदिराची 1930 साली स्थापना झाली। त्यावेळी त्या परिसरात वड, पिंपळ, औदुंबर अशी 3 झाडे एकत्रित भली मोठी होती। मुंबई गोवा महामार्गावर कसाल पुलाचे बांधकाम करत असताना बांधकाम कोसळून पडत होते। त्यावेळी त्या पुलाच्या ठेकेदाराने ओसरगाव येथील कांसळीवाडीतील श्री दत्त मंदिरात जाऊन महाराज शंकर बाबाजी सावंत यांची भेट घेतली। या पुलाचे बांधकाम कोसळत असल्याची कल्पना महाराज शंकर बाबाजी सावंत यांना दिली। त्यावेळी महाराज शंकर बाबाजी सावंत यांनी या पुलाच्या बांधकामाचा पहिला दगड लावला। त्यानंतर या पुलाचे काम पूर्ण झाले असल्याचे विष्णू सावंत सांगत आहेत। नमस्कार, विष्णू शंकर सावंत। माझ्या वडिलांचं नाव शंकर बाबाजी सावंत यांनी एक गाणगापूरहून पादुका आणल्या। ती मुंबईहून कानवापूरला पायी चालत गेले। तिथे 3 वर्ष तपश्चर्या केली। नंतर त्यांना दृष्टांत झाला। त्यांनी पादुका घेऊन जाण्याचा आदेश दिला। त्यांनी ती पादुका आणल्या आणि इथे त्यावेळी वटवृक्ष होता। त्या वटवृक्षाच्या खाली पादुका ठेवल्या। त्याच्यानंतर ग्रामस्थांनी त्याच्यावर छप्पर केलं, साधं छप्पर। त्यानंतर ते कसाल पूल बांधत असताना ते दगड लागत नव्हते, म्हणून त्यांनी कोणीतरी सांगितलं, म्हणून ते महाराजांना घेऊन गेले तिकडे। त्यांनी पहिला दगड लावून दिला। त्याच्यानंतर सर्व दगड ते पूर्ण झालं। पूर्ण झाल्याच्या नंतर हे मंदिर बांधून देतो असं ते बोलले कॉन्ट्रॅक्टर। तर ते आमच्या ग्रामस्थांनी सांगितलं, आमच्याला मटेरियल द्या, सामान द्या, आम्ही बांधतो। त्याप्रमाणे त्यांनी मटेरियल दिलं। त्यांनी संपूर्ण मंदिराची उभारणी केली, बांधलं। त्यानंतर ते वडील एक कायम एक गुप्त असायचे, शंकर बाबाजी सावंत महाराज। संध्याकाळची 4 वाजता जेवायचे। दिवसभर ते ध्यानस्थ बसायचे, डोकं टेकून ध्यानस्थ बसायचे। आणि नंतर एक 4 गुंडावून ते आपले बसायचे ना। नंतर ते दत्त जयंती झाली तर मग परत जायत मुंबईला। ते भायखळ्याला बसत। भायखळा पोलीस स्टेशनच्या बाजूला गोमुख आहे, तिथे ते बसत आणि तिथे ते साधना करत आणि परत यायच्यानंतर इथे हे करत गुरुद्वाराची दत्त जयंती ही साजरी करत। ते वडील अशिक्षित होते तरी ते गुरुद्वाराशीला कीर्तन करायचे, दत्त जयंतीलाही कीर्तन करायचे आणि वार्षिक सगळ्यांची भजना व्हायची, प्रसाद वाटला जायचा। आणि त्याच्यानंतर वडील या झाल्याच्या नंतर त्यांनी मला अनुग्रह दिला। मी 10 वर्षाचा होतो त्यावेळी अनुग्रह दिला। त्यांनी ओम नमः शिवाय मंत्र दिला आणि त्या मंत्राचं मी साधना करीत असताना त्याला भयानक दृश्य दिसायला लागली। म्हणून मी भूत पिशाचाचे वगैरे दिसायला लागल्यामुळे मी घाबरून तब्येत खराब झाली। नंतर एका सरदग्रस्ताने सांगितलं की मला रामनामाचा जप करायला। मग मी रामनामा जप केला। 3ऱ्या महिन्यातच मला रामनामाचा नामामृताची प्राप्ती झाली, 3ऱ्या महिन्यात। तरी पण ते ओम नमः शिवाय असं चालूच होतं। आणि मग आमच्या वडिलांच्या शिष्याने मार्गदर्शनासाठी राहू महाराजांकडे घेऊन गेले, पिंगोळीचे राहू महाराजांकडे घेऊन गेले। त्यांच्याकडे त्यांना सगळी वस्तुस्थिती सांगितली आणि त्यांनी मला सांगितलं, तुला काय हे करण्याची गरज नाही। त्यांनी एक श्लोक म्हटला, औदुंबरेची पादुका शिवाकरिता चित्त शुद्ध होई, चित्त शुद्ध झाली या ज्ञानप्राप्ती सहज, असं राहू महाराजांनी त्यावेळी सांगितलं मला। आणि त्यांनी एक दत्ताची मूर्ती दाखवली होती आणि त्या मूर्तीकडे जाणं सांगितलं, हळूहळू जा। आणि त्यांनीच मला प्रपंचाकडे करायला लागणार असं ते मला बोलले।
या मंदिरात दत्त जयंती, गुरुद्वादशी आणि श्रावण महिन्यात धार्मिक आणि सांस्कृतिक विविध कार्यक्रम होत असतात। या दत्त मंदिरात जिल्ह्यातील भाविक भक्तांचा मोठा ओढा आहे। ओसरगाव कांसळीवाडी येथील ग्रामस्थ एकत्रित येऊन गुण्या गोविंदाने विविध धार्मिक कार्यक्रम या मंदिरात करत आहेत। कशी पार पडली ओसरगाव कांसळीवाडी येथील श्री दत्त जयंती पहा।
पाहता लोचनी रूप पाहता मन
अबीर गुलाल उदय तरंग, अबीर गुलाल उदय तरंग, आता घरी नाते मामा
प्रलिया श्री मंत्र सोपा प्रलिया श्री मंत्र सोपा दत्त दत्त वारे पक्षिणी प्रभाती तारियासी जाए पक्षिणी प्रभाती तारियासी जाए पिल्लू वाट पाहे
राधा पंढरीचा